आता एक खेळ आहे तुमच्या दोघांसाठी आणि खेळ असा आहे की हा मनोरा रचायचा आहे. एक कप तुम्ही ठेवायचा, दुसरा कप आजोबांनी ठेवायचा, तिसरा कप तुम्ही ठेवायचा, चौथा आजोबा ठेवणार आणि पाचवा परत तुम्ही ठेवायचा. 3 कप जर व्यवस्थित रचले तर पहिलं बक्षीस मिळणार आणि 5ही कपांचा मनोरा जर झाला तर 2 बक्षिसं मिळणार. बघूया कशा पद्धतीने तुम्ही खेळताय. ठेवा आजोबा पहिला मनोरा. 1 थांबा पुरे. आता दुसरा तुम्ही ठेवा. 3 थांबा. चला पहिलं बक्षीस मिळालं, अभिनंदन. आता चौथा तुम्ही ठेवा. आजोबा हळू ठेवा आजोबा. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि आजोबा ही तुम्ही द्या आजीला. घ्या आजी, ही घ्या भेटवस्तू. अभिनंदन. बरं, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे दोघांनाही की स्वतःमध्ये एक बदल करावा असं काय वाटतं? की तुम्ही सांगा आजोबांनी कुठला बदल केला पाहिजे आणि आजोबा तुम्ही सांगा आजीनी स्वभावात काय बदललं पाहिजे? थोडी तापट आहे, तापटपणा थोडा कमी करायला पाहिजे. तापटपणा थोडा कमी केला पाहिजे. 50 वर्षानंतर बरं सुस्त आहे आजोबांना. आणि आजी तुमचं काय म्हणणं आहे? ते खूप शांत आहेत, काही बोलत नाही, तर ते तुम्ही जरा बोललं पाहिजे तुम्ही. काय हो आजोबा बोला ना. बोलून वादविवाद होतात, न बोललेलं आजींचं तापटपणा कमी होणं बोलण्यावर अवलंबून आहे. बरं. आता एक आठवणीसाठी एक आठवणीतला फोटो आपण काढणार आहोत. या आठवणींच्या अल्बममध्ये तो फोटो सुद्धा कायम संग्रही होईल असाच असेल. त्या सगळ्यांना आता तुम्हाला विनंती आहे की तुम्ही सगळ्यांनी आजोबांच्या या बाजूला या. आधी आजोबा हा कोल्हापुरी साज घाला आजीला. चूक भूल जावी, चूक भूल घ्यावी, 7 जन्म राजा राणी परी साथ व्हावी. होय आजी उखाणा घेताय ना? घ्या. हो. कोल्हापुरीच्या देवळात हळदी कुंकाच्या राशी मल्हाररावांचं नाव घेते होम मिनिस्टर दिवशी. वा. झी मराठीकडून ही भेटवस्तू आजोबा तुमच्यासाठी. अभिनंदन. आजींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. या आनंदाच्या क्षणी झी मराठीकडून या संपूर्ण कुटुंबाला आणि आजी आजोबांना आजची आठवण. अभिनंदन. नाही, फक्त घरी यायचा मात्र भेटायला. घरी यायचा भेटायला. सगळा पोल खोल झाला बघा आता. 40 वर्षानंतर कळतंय सगळं. हो की नाही? असं बोलण्याची किंवा हे ना, कुटुंबात आम्ही लहान सगळ्यात आणि मोठे आमच्याकडे सगळे असल्यामुळे असं आम्ही वाच्यता नाही केली. पण तेव्हा वाच्यता नाही केली. 40 वर्षांनी जाहीर सगळीकडेच सांगितलं. आता काय सगळे बरोबर. बोलायला आता काळ बदललाय. त्यावेळची वेगळी होती परिस्थिती. बरं, त्याच्यानंतर कुठे भेटले मग? आणि नंतर एक लग्न चौपाटीवर वगैरे कधी? चौपाटीवर. हा, वळली चौपाटीला. घ्या. पण मग लग्न झाल्यानंतर कुठे कुठे नेलं फिरायला? कुठेच नाही, घरीच. फक्त आम्ही आमच्या गावाला भरपूर शेतीवाडी, कुटुंब मोठं ना, आम्ही गावाला आम्ही सगळी आमच्या मोठ्या दिरांनी तीर्थक्षेत्र गावची सगळी फिरवले आम्हाला. होय ना? हा. काय आजोबा कसं वाटतंय आज ऐकताना? रिपीट. होय ना, सगळ्या आठवणी आल्या ना परत. बरं, अशी कुठली गोष्ट आहे का की जी आजीपासून लपवून ठेवलीत तुम्ही? अशी काय नाही. हा, कुठलेच नाही कधी की अमुक एक गोष्ट आहे आजीला सांगितलीच नाही असं कधी झालंय? नाही तसं काय नाही. तुम्ही हो नाही आजोबांपासून? नाही, असं काहीच नाही. काहीच नाही ना. व्हेरी गुड, छान. पण आलेला पगार सगळा तुम्ही लग्नानंतर आजींकडे देत होते? होय. हो. सगळा खर्च त्या भागवायच्या? कशी होती हो परिस्थिती?
तेव्हा त्यावेळी कसं? काय एवढी हे नाही होते. आणि आम्हाला कसं गावापासून इथपर्यंत कुटुंब सांभाळून आम्ही राहत होतो. भावाच्या मुलांची लग्न कार्य, करायची होती काय सगळं वगैरे आम्ही सगळे केलं होतं. आणि आमचं कुटुंब अजून स्थिरस्थावर आहे. अजून एकत्र आहे. एकत्र कुटुंब. एकत्र कुटुंब आहे हा. सगळं. एकत्र ठेवलेलं आहे. अजून 35 आम्ही जमा झालो तर 35 ते 40 मुलं, म्हणजे मुलं, नातवंड, सुना, जावई. गावाला जाता की नाही मग? गावी जातो ना जातो. आम्ही. जास्त जाता? करून आम्ही फिरणं नाही कुठे, आम्ही गावाला जाणं जास्त. होय ना. आणि मग 2-2 महिने राहणार आम्ही गावात. गेले की गेला एप्रिलमध्ये जायचं, जूनला यायचं इकडे. हो ठरवलेलं आहे. ठरवलेलं. सगळी मुलांना, आमच्या मुलांना त्यांना शेती बीतीची सगळी माहिती. छान, किती त्यामुळे मस्त वाटतंय. ते मला आम्ही- सुद्धा इकडे बसून तुमच्या गावात जाऊन येला असा वाटतं. तर मग यावं ना आमच्याकडे. येवा ना, म्हणजे कधी बोलावता? तुम्ही बोलू ना आता. कधी आपली बोलायचं ओळख आल्या? झाली, आम्ही बोलूया. बरोबर. या गप्पा सुरू असताना आता मी 5 प्रश्न विचारणार आहे, हा. हं? त्याची उत्तरं लिहायची तुम्ही, हं? कारण या गप्पा काही संपणार नाहीत. हा. आठवणी आहेत, सगळ्या गोष्टी आठवत आहेत. घ्या ते पॅड घ्या. मी आता प्रश्न विचारणार, त्या प्रश्नाचं उत्तर लिहायचं. दोघांची उत्तरं जर बरोबर आली, जुळली, तर बक्षीस मिळणार. प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराला, बरोबर उत्तराला 500 रुपयाचं बक्षीस. हा. पहिला प्रश्न आहे, दोघांनी बघितलेला पहिला सिनेमा कुठला? आता माझ्या ध्यानात नाही. बरं, हा चित्रपट कुठल्या थिएटरला बघितला होता ते लिहा. किस्मत. मग लिहा. मला कळलं ना. तुम्ही दाखवा. आजीने आधीच लिहिलेलं आहे. बघू, दाखवा दोघांनी. किस्मत टॉकीज. अभिनंदन, पहिलं बक्षीस मिळालं. पुढचा प्रश्न, आजोबांचा आवडता खेळ कुठला? खेळ दाखवा बघू दोघांनी. व्हॉलीबॉल. अभिनंदन. चला, दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर बरोबर आलं. 1000 रुपयाचं बक्षीस झालं आता जमा. लग्नानंतर आजोबांनी आजीला दिलेली पहिली भेटवस्तू? दाखवा. एक साडी. आजी, तुम्ही काय लिहिलंय? मोती तोडे. मोत्याचे तोडे दिले होते. काय विसरले तोडे दिलेले ते? तसे मध्ये मध्ये केव्हा हे व्हायचा, बोनस व्हायचा, त्यावेळी काय काय द्यायचं. आता ध्यानात नाही. नाही, मोती तोडे तुम्ही पहिल्यांदा आणले ते डबल. कधी दिले होते? कधी? लग्न झाल्यावर हा. त्या म्हणजे पहिल्याच लग्न आहे की दिवाळी आली ना, त्यावेळेला त्यांनी आणलेले, पण त्यांच्या लक्षात नाही. नाही. बरं बरं. पुढचा प्रश्न, आजीचा आवडता पदार्थ लिहा कुठलाही. चला बघूया, आजीला काय आवडतं खायला? दाखवा आजोबा. म्हैसूर. हा, म्हैसूर. आजीने काय लिहिलंय बघू? म्हैसूर बरोबर, पण मी परत आजीने आजोबांनाच फसवलं. पण मला सांगा, खरं काय आवडतं? मला म्हैसूर पण आवडते. म्हैसूर आवडतो ना? पुरणपोळी. तुम्ही आणायचंय कधी म्हैसूर? हो, आजारी पडली ना, जास्त करून म्हैसूर खाली कमी बरी होते. काय जादू आहे. डॉक्टरच्या गोळ्यांपेक्षा आजोबांनी आणलेला म्हैसूर आजीना बरं करायचा. म्हैसूर घालला की. आतापर्यंत 1000 रुपयाचं बक्षीस मिळालंय. आणि शेवटचा प्रश्न आहे, आजीचा आवडता रंग कुठला? रंग. दाखवा. हिरवा. अभिनंदन. आजी, 1500 रुपयाचं बक्षीस तुम्हाला मिळालं. अभिनंदन. अभिनंदन. आणि मस्ती वगैरे शाळेत? भरपूर. शाळेत नाही मस्ती, घरी करायचो. घरी वडील करायचं. भयंकर तापट. वडील तरी सुद्धा मस्त. तरी सुद्धा. त्यांच्या पुढे मस्ती नाही. तसे आमच्या दारावरून 6 वर्षाचे असल्यापासून जात होते. हे हो. कसे काय? भाऊ विजयला, त्या बहिणीकडे पार्ल्याच्या. तुम्ही जात होता? पण आम्हाला कुठे माहिती होतं काय? आपलं पुढे होणार म्हणून. मग काय त्या प्रवासात काय खायला वगैरे वाटेत नाही, थांबून कुठे? बसमध्ये काही खाल्लं नाही, हा. पण चुरचुरीत गप्पा मार. चुरचुरीत गप्पा मारल्या. काय बात आहे आजी. म्हणजे मला आत्ताच 48 वर्ष मागे गेले तसं वाटायला लागलंय.